you have to load the value into the registers, TH register and TL register. So how you can load the value? By using the instruction move tmod comma hash, whatever the value is there. Okay, you have to load that value into the TH and TL. Now, once you load the values into this register, what is the second step? To turn on the timer. Now, how we can turn on the timer? By setting this bit as a 1. So, what is the instruction? Set B, SETB, TRX. If it is a timer 0, TR0. If it is a timer 1, set bit TR1. See here. So once we have load the value, what is the second step we have to follow? We have to turn on the timer by using the instruction set B TR0 or set B TR1. Okay. Now, once we set the TR0 bit, then our timer is turn on and it will start counting the pulses. Okay. Now it will increases the its count by 1 with each clock pulse. पहिला clock pulse आला 1 नी व्हॅल्यू वाढेल, दुसरा clock pulse आला 1 नी व्हॅल्यू वाढेल. सो इनिशियली 00 होती, 0000 0001 0002 असं कुठपर्यंत जाणार? जो मॅक्सिमम काउंट आपण इथे लोड केलाय तिथपर्यंत. ओके. नाउ once the maximum count is going to be reached, the overflow flag bit is going to be set by the system, not by the user. Repeatedly I am saying that it is set by the system. सो जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे बघत राहायचं. मग बघत राहायचं म्हणजे काय? तर आपल्याला तिथे इन्स्ट्रक्शन लिहावी लागणार. कुठली इन्स्ट्रक्शन लिहितो आपण? बघत राहायचं याचा अर्थ काय? सी हिअर. So this is the instruction. What is the instruction? JNB. J means jump करा. कधी? बीट जर नॉट सेट. बीट कोणतं बीट? TFX. म्हणजे TF फ्लॅग जर सेट नसेल तर जम्प करा. जम्प कुठे करा? हिअर. हिअर कुठे बघा? इथंच देतोय आपण ऍड्रेस. म्हणजे काय? परत पीसी इथंच येतो. परत इथं आल्यावर पीसी काय करतो? चेक करतो. जे मीन्स जम्प करा जर बीट सेट नसेल तर. पण बीट तर झिरोच अजून का मॅक्सिमम काउंटर रीच नाही झाला, मग जम्प करणार तो कुठे? हिअर. हिअर कुठे सांगितलंय आपण? तिथंच जम्प करायला सांगितलंय. म्हणजे कंटिन्युअसली काय होतंय? पीसी त्याच लूप मध्ये राहतो. असं कुठपर्यंत राहतो पीसी त्या लूप मध्ये? म्हणजे इथपर्यंत पीसी आला, परत त्याला जम्प करायला सांगितली. कुठं? इथंच. ओके. परत त्यांनी इथे येऊन एक्झिक्यूट केलं काय? जम्प करा जर बीट सेट नसेल तर. एनबी म्हणजे काय? बीट जर सेट नसेल तर. कुठलं बीट जे पुढे सांगितलंय? कुठलं बीट सांगितलंय? TF. एक्स म्हणजे काय? 0 किंवा 1. सेट नाहीये, 0च येते, मग काय करा? जम्प करा. कुठं? हिअर. मग पीसी कुठे जम्प करतो? हिअर. म्हणजे परत तिथंच येतो. असं कुठपर्यंत होणार? जोपर्यंत मॅक्सिमम काउंट रीच होत नाही तोपर्यंत. जेव्हा मॅक्सिमम काउंट रीच होईल, सिस्टीम कडून ऑटोमॅटिकली काय केलं जाईल? हे बीट 1 केलं जाईल. मग आता परत जेव्हा पीसी इथे येईल तेव्हा बघा जम्प करा. कधी? जर बीट सेट नसेल तर. पण बीट तर आता सेट आहे, मग तो जम्प नाही करणार. मग काय करेल तो? पुढची जी काही इन्स्ट्रक्शन आहे ते एक्झिक्यूट करेल. मग आता पुढची इन्स्ट्रक्शनला आपण काय करतोय? टायमर स्टॉप करतोय. स्टॉप करायला जसं ऑन करायला आपण TR बीटला 1 केलं होतं, तसं स्टॉप करायला आपल्याला त्याला 0 करावं लागेल. म्हणून आपण काय लिहिलं इथं? क्लिअर TR0. जर आपण टायमर 0 वर यूज करत असू तर, किंवा क्लिअर TR1 जर आपण टायमर 1 ला यूज करत असू तर. ओके. म्हणजे काय? आपण टायमरला स्टॉप केलं. ना जरी टायमरला स्टॉप केलं तरी हा जो फ्लॅग बीट आहे हा तसाच राहणार. मग इंटेन्शनली आपल्याला त्याला क्लिअर करावं लागतं. का? जेव्हा आपण त्याला रिपीटेडली नेक्स्ट टाइम यूज करतो तेव्हा तो 0 पाहिजे. ओके. का? सिस्टीम त्याला 1 करेल. आपण आधीच जर त्याला 1 करून ठेवल्यावर मग आपल्याला कधी कळणार की मॅक्सिमम काउंट रीच झालाय का नाही? म्हणून आपण काय केलं? जो इंटेन्शनली फ्लॅग आपण म्हणजे सिस्टीम कडून सेट झाला होता तो इंटेन्शनली आपण काय केलं? 0. मग 0 करायला आपल्याकडे काय इन्स्ट्रक्शन आहे? क्लिअर. म्हणून मग आपण काय म्हणलं? क्लिअर TF0 किंवा क्लिअर TF1. मग हा फ्लॅग काय झाला? 0 ला सेट झाला. ओके. आता जर आपल्याला रिपीटेड ऑपरेशन्स करायचे आहेत, लोड द व्हॅल्यू इन टू द TLX किंवा आपण काय म्हणू शकतो? स्टार्ट गो टू द स्टेप 1. जर रिपीटेड ऑपरेशन्स करायचे असतील तर गो टू द स्टेप 1. परत 1 ला आलो, लोड केल्या व्हॅल्यू, परत टायमर ऑन केला, परत मॉनिटर केलं की TF फ्लॅग सेट होतोय का नाही. मग परत सेट झाल्यावर मग काय झालं की TF फ्लॅग सेट झाला, मग आपण परत तो क्लिअर केला. असं रिपीटेडली आपण टायमर यूज करू शकतो. समजलं का? जर स्टेप्स रिवाइज करा किंवा तुम्ही सांगा म्हणलं तर तुम्ही 5 स्टेप्स मला कोणत्या सांगणार? टायमर मोड 0 असू दे किंवा मोड 1 असू दे. पहिली स्टेप काय? की टायमरचा जो काही काउंट येतोय तो लोड करायचा.
कुठं लोड करायचा, टीएल आणि टीएच मध्ये. ओके, एकदा का लोड झाला की सेकंड स्टेप काय, टायमरला ऑन करायचं. टायमरला ऑन करायसाठी कोणतं बीट यूज केलं जातं, टायमरला ऑन करायसाठी कोणतं बीट यूज केलं जातं, सेट बीट टीआर. ओके, टायमर रन बीट काय कशासाठी यूज करतात, टायमरला ऑन करायसाठी. ओके, टायमरला ऑन केलं. मॉनिटर करायसाठी काय इन्स्ट्रक्शन आपण यूज करणार, मॉनिटर म्हणजे काय की चेक करा टीएफ फ्लॅग सेट झालाय का नाही. मग चेक करायसाठी आपण काय इन्स्ट्रक्शन यूज करणार, जेएनबी. कोणतं बीट चेक करायचंय, ओव्हरफ्लो बीट, म्हणून टीएफ. ओके, 0 असेल तर 0 किंवा 1 कॉमा हिअर. हिअर म्हणजे काय की इथंच परत जम्प करा, कंटिन्युअसली तिथं जम्प करत राहील आणि ज्यावेळेस सेट होईल त्यावेळेस जम्प करणार नाही. मग आपल्याला कळेल की मॅक्सिमम काउंट रीच झाला आणि मग तिथे आपल्या टायमरचं ऑपरेशन संपलं. मग आपल्याला टायमरला बंद करायचंय म्हणून आपण काय म्हणलं, क्लिअर टीआर 0. टायमर ऑफ झाला आणि इंटेन्शनली जे सेट झालं होतं फ्लॅग तो आपल्याला क्लिअर करावा लागतो म्हणून क्लिअर टीएफ 0. ओके, आणि जर परत रिपीटेड करायचं असेल तर आपल्याला आणखी एक इन्स्ट्रक्शन लिहावी लागते, शॉर्ट जम्प एक्स म्हणून. मग इथं लोडला, इथं इन्स्ट्रक्शन 1 ला एक्स म्हणायचं, म्हणजे काय की एक्स इन्स्ट्रक्शन 1 ला जम्प करा. मग तो काय करेल, रिपीटेड ऑपरेशन्स करेल. ओके, याच्यापेक्षा थोडा वेगळा आपला मोड 2 आहे, पण त्याच्या आधी इथं तुम्हाला कंपल्सरी 4 मार्क्सचा प्रॉब्लेम याच्यावर विचारतात. आता प्रॉब्लेम तुम्हाला पहिली गोष्ट की टायमर कुठं यूज करायचा, तर टायमरचा यूज काय, टू जनरेट अ डिले. जेव्हा आपल्याला डिलेची गरज असते आपण टायमर यूज करून ते जनरेट करू शकतो. मग तुम्ही म्हणाल मॅडम आपण पोर्टचे जे फंक्शन बघितलं त्याच्यात पण आपण जनरेट डिले केला होता. ओके, मग टायमर यूज करून काय करायचं, तर इथं हे बघा, जेव्हा आपण पोर्ट मध्ये आपण काय यूज केलं होतं, एखादा R1 रजिस्टरला फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू दिली होती आणि आपण तिथं सेम इन्स्ट्रक्शन JNB R2 ला मध्ये जर ती असाइन केली असेल तर R2 हिअर म्हणत होतो. म्हणजे काय, R2 जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत तिथेच जम्प करा. ओके, पण एक लक्षात घ्या, तिथं जे आपण डिले करतो ते आपल्याला कोणत्याही फ्रिक्वेन्सीचे डिले जनरेट करता येत नाहीत, स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज तिथे जनरेट करता येतात. ओके, मग जर आपल्याला आपल्या चॉईसनुसार की सांगितलं या फ्रिक्वेन्सीचा डिले यूज करा किंवा या मिली सेकंडचा डिले यूज करा, तर ते तिथं पॉसिबल नसतं. मग त्यामुळे आपण काय करतो, टायमर यूज करून डिले जनरेट करतो. ओके, म्हणजे डिले तुम्ही 2 प्रकारे जनरेट करू शकता. एखाद्या रजिस्टरला व्हॅल्यू असाइन करायची आणि ती व्हॅल्यू काय करायची, डिक्रीज होईपर्यंत तिथंच मॉनिटर करायचं. हे ऑलरेडी आपण पोर्ट मध्ये बघितलेलं आहे, तुम्ही रेग्युलरली वाचत असाल असं कन्सिडर करते. सो त्या मेथडनी सुद्धा आपण जनरेट डिले करू शकतो आणि टायमर यूज करून सुद्धा डिले जनरेट करू शकतो. फक्त आता या दोघांचा फरक काय सांगते. त्या मेथडनी आपण पोर्ट मध्ये जर, आता ज्यांना नाही समजत आहे त्यांनी पोर्टचे फंक्शन्स बघा किंवा पोर्टच्या पीपीटी मध्ये ते आहेत बघा प्रॉब्लेम्स. ओके, तिथं जर आपण ते जनरेट डिले करत असू तर तिथं आपल्याला स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचेच डिले तिथे जनरेट होतात. का, कारण की समजा एक इन्स्ट्रक्शनला 3 सेकंद जर लागत असेल तर आपण काय म्हणतो, डिले 3 सेकंदाचा झाला किंवा 6 सेकंदाचा, 9 सेकंदाचा, म्हणजे काय 3च्या पटीतच तो जनरेट होणार. मग 3च्याच असतं का, नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते की एखाद्या मशीन सायकलला जर एक्झिक्युशनला 3 सेकंद लागत असतील तर तुम्ही एकदा डिले लिहिला का तर तो 3 सेकंद देईल, दोनदा लिहिला तर 6 सेकंद देईल, अगेन थर्ड टाइम लिहिला तर 9 सेकंडचा डिले जनरेट केला जाईल. मग मी जर तुम्हाला म्हटलं की 4 सेकंदाचा जनरेट करा तर पॉसिबल आहे का, नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस डिलेला ती मेथड आपण यूज करत नाही. मग आपण कुठली मेथड यूज करतो, तर टायमर यूज करून. टायमर यूज करून का, तर कारण टायमर यूज करून आपल्याला वेगवेगळ्या कोणत्याही डिपेंडिंग अपॉन अवर चॉईस की आपल्या फ्रिक्वेन्सी नुसार आपण जनरेट डिले करू शकतो. ओके, मग तुम्ही म्हणाल मॅडम आपल्या चॉईस नुसार करायचं काय गरज आहे, तर एक लक्षात घ्या, आता आपण तिथं पोर्ट मध्ये काय फंक्शन बघितलेलं की एक स्क्वेअर वेव्ह जनरेट करा. मग आपण त्याच्यात बघितलं की ऑन पिरियड आणि ऑफ पिरियड. स्क्वेअर वेव्ह म्हणजे काय असणार, ऑन पिरियड पण सेम असणार, ऑफ पिरियड पण सेम असणार. ओके, नाव मी जर वेगळा तुम्हाला एखादं फंक्शन सांगितलं की ऑन पिरियड 2 सेकंदाचा ठेवा, ऑफ पिरियड 1 सेकंदाचा ठेवा, तर मग काय करणार तुम्ही, तर त्या केसमध्ये आपल्याला टायमर यूज करून सोपं जातं. समजतंय का. सो नॉर्मली टायमरचा यूज कशासाठी होतो, तर जनरेट डिले. मग हे जनरेट डिले आपण वेगवेगळे वेवफॉर्म जेव्हा जनरेट करतो त्याच्यासाठी यूज केले जातात. आता एक्झाम मध्ये तुम्हाला 2 टाईपचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. फर्स्ट बघा की तुम्हाला फक्त एवढं विचारतात की राईट ए असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम बेस्ड ऑन टायमर टू जनरेट अ डिले ऑफ 1 सेकंड 1 मिली सेकंड. ओके, की फक्त तुम्हाला डिले जनरेट करायसाठी टायमरचा प्रोग्राम यूज करा, असा कधी कधी क्वेश्चन असतो. ओके, मग तो जो डिले आहे तो तुम्हाला आयदर 1 सेकंड इन टर्म्स ऑफ सेकंड देतील किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये देतील. जर फ्रिक्वेन्सी दिली तर 1 अपॉन फ्रिक्वेन्सी करून तुम्ही टाइम पिरियड काढू शकता. मी जर म्हणलं की
1 मिली सेकंडचा डिले जनरेट करा. ओके, किंवा मी तुम्हाला हेच वेगळ्या पद्धतीने काय सांगू शकते, 1 मिली म्हणजे काय 10⁻⁻3. ओके, किंवा 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल जनरेट करा. दोन्ही पण मिनिंग सेमच आहे. म्हणजे आयदर तुम्हाला फ्रिक्वेन्सी वरून डिले विचारतील किंवा टाइम पिरियड देतील आणि डिले विचारतील. ही पहिली गोष्ट झाली. सेकंड असं की तुम्हाला प्रॉब्लेम देतील काय, की राईट ए असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह ऍट पोर्ट नंबर 2, म्हणजे पोर्ट 2च्या एखाद्या पिनला स्क्वेअर वेव्ह जनरेट करा की ज्याच्यामध्ये ऑन पिरियड हा तुमचा 1 मिली सेकंद असेल, ऑफ पिरियड हा तुमचा 2 मिली सेकंद असेल. ओके, सो वेगवेगळ्या टाईपचे प्रोग्राम्स इथे विचारू शकतात. कोणत्याही टाईपचे प्रोग्राम विचारले तरी तुमचं पोर्टचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा क्लिअर करा. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे स्क्वेअर वेव्ह वगैरे कशा जनरेट करायच्या ते कळतील. टायमरचा यूज काय, तर फक्त वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी किंवा वेगवेगळे टाइम डिले 1 मिली सेकंड, 1 सेकंड असे तुम्ही इथे यूज करून काढू शकता. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं काढायचं, तर इथं बघा आपण एक प्रॉब्लेम इथं तसा घेतलेला आहे. नाव त्याच्या आधी आपण मेथड्स बघू की आपण टायमरचे म्हणजे हे कसं काढतो. कॅल्क्युलेशन ऑफ काउंट कसा काढायचा. आपण प्रत्येक वेळेस पहिली स्टेप काय सांगितली, मोड 1 किंवा मोड 0 असू दे, की काउंटच्या व्हॅल्यू तुम्ही TL1 आणि TH1 मध्ये लोड करा. मग प्रत्येक वेळेस एक FFF किंवा 1FFF हीच व्हॅल्यू असते का, नाही. तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार या व्हॅल्यू चेंज होतात. मग आता आपल्याला त्या काढायच्यात. मग त्याची मेथड इथं सांगते. सी, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी, टायमर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी दिलेली असते किंवा क्रिस्टल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ओके ना, त्याच्यावरून आपण टायमरची फ्रिक्वेन्सी काढू शकतो. क्रिस्टल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12 केलं की आपल्याला काय मिळतं, टायमरची फ्रिक्वेन्सी मिळते. ओके ना, टायमरची फ्रिक्वेन्सी मिळाली, ती फ्रिक्वेन्सी 1 ती फ्रिक्वेन्सी केली तर आपल्याला काय मिळतो, टायमरचा पिरियड. यस, परत एकदा बघा, ऑलरेडी तुमच्याकडे क्रिस्टल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी आहे, डिवायडेड बाय 12 केलं की तुम्हाला कोण मिळालं, टायमर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, टायमरची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी मिळाली ना. टायमरची फ्रिक्वेन्सी मिळाली, तुम्हाला जर टायमरचा पिरियड काढा म्हणलं तर येईल का, येईल. कसं काढणार, 1 टायमर फ्रिक्वेन्सी, तो काय झाला आपला पिरियड ना. आता स्टँडर्ड या व्हॅल्यू आहेत म्हणून या इथं गेलेल्या आहेत, कधी कधी त्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पण देऊ शकतात. सो 11.0592 ही क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12 केलं तर तुम्हाला काय मिळालं, टायमर फ्रिक्वेन्सी. मग टायमर फ्रिक्वेन्सी मिळाली, त्याच्यावरून टायमर पिरियड म्हणजे काय, एका क्लॉक सायकल साठी लागणारा वेळ. यस, सो टाइम फॉर 1 क्लॉक सायकल, त्याला आपण टायमर पिरियड म्हणू. सो टायमर पिरियड किती असला म्हणजे कसा काढणार आपण, 1 टायमर फ्रिक्वेन्सी विच इज नथिंग बट युअर 1.085 मायक्रोसेकंड. आता इथपर्यंत आपण ऑलरेडी प्रॉब्लेम ह्याच्या आधीच्या लेक्चरला घेतलेला आहे ना. आता बघा आपल्याला डिले काढायचा आहे. ओके ना, आता आपण मोड 1 मध्ये बघतोय. मोड 1 किती बीटचा आहे, 16 बीटचा. 16 बीट मध्ये हायेस्ट पॉसिबल व्हॅल्यू काय बघा, याच्यासाठी हायेस्ट व्हॅल्यू FF, याच्यासाठी हायेस्ट व्हॅल्यू कशी आहे, FF. म्हणून इथं बघा, डिले इज इक्वल टू हायेस्ट काउंट किती येतो, FF. हे कळालं का, FF 4 टाइम्स का आलं, कारण की हे आपण मोड 1 मध्ये बघतोय. हेच जर मी तुम्हाला मोड 2 मध्ये सांगितलं तर तुम्ही फक्त इथं FF घ्यायचं. समजतंय का, तो मोड 2 कसा आहे, 8 बीटचा आहे. 8 बीट मध्ये हायेस्ट व्हॅल्यू काय असू शकते, 8 बीट 1 असणार. मग 8 बीट 1 तुम्ही हेक्स मध्ये कसं रिप्रेझेंट करणार, FF. ओके, सो आता आपण मोड 1 साठी बघतोय जो की 16 बीटचा आहे आणि म्हणून हायेस्ट व्हॅल्यू काय आली, FF मायनस काउंट तर आपल्याला काढायचं आहे. सो इथं ऍज इट इज ठेवा, +1 मल्टिप्लाइड बाय टायमर पिरियड. ओके ना, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. हा फॉर्म्युला एकदा लक्षात झाला की कोणत्याही टाईपचे डिले असू दे तुम्ही इथं जनरेट करू शकता. आता इथे बघा, जर मी म्हणलं कॅल्क्युलेट द टायमर व्हॅल्यू फॉर 10 मिली सेकंड डिले. ओके ना, मी काय म्हणते, कॅल्क्युलेट द टायमर व्हॅल्यू फॉर 10 मिली सेकंड डिले. मग 10 मिली सेकंड, मग डिलेची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आपल्याकडे इक्वेशन काय बघा, डिले इज इक्वल टू 65,536. जर तुम्ही 4 टाइम्स Fचं जर हेक्स मध्ये झालं, त्याचं जर डेसिमल बघितलं तर ते किती मिळतं आपल्याला, 65,536. ओके, सो 65,536 मायनस काउंट +1 इंटू 1.085. ओके, हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता मी जर म्हणलं की हा नॉर्मली विचारतात, ओरलला तर हा कंपल्सरी क्वेश्चन विचारतात की 1 मिली सेकंड, 2 मिली सेकंड, 10 मिली सेकंड, 15 मिली सेकंड डिले जनरेट करा, त्याच्यासाठी काउंट सांगा.
सो इथे बघा, जो डिलेचा विचारला आहे तो इथे लिहायचा. डिले तुम्हाला आता सांगितलं किती आहे, 10 मिली सेकंड सांगितलं. सो तुम्ही इथे काय लिहिणार, 10 मिली सेकंड. जर तुम्ही असाइनमेंट बुक्स बघितलं, जर असाइनमेंट क्वेश्चन बघितला तर तुम्हाला 2 मिली सेकंडचा डिले आहे. सो इथे तुम्ही 2 मिली सेकंड म्हणणार. ओके, सो तो डिले झाला. मायनस इज इक्वल टू हायेस्ट अकाउंट, तुम्ही डेसिमल मध्ये लिहिताय म्हणून 65,536 मायनस काउंट, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे, मल्टिप्लाइड बाय टायमर पिरियड. ओके, ना हे बघा, मल्टिप्लाइड बाय इकडे डिवाइड करून घेतलं, 6500 इकडे मायनस करून घेतलं आणि काउंटची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 56,319. पण ही कशी आहे, डेसिमल आहे. आपण कशात वर्क करतो, हेक्साडेसिमल मध्ये. सो तुम्हाला काय करायचं, ही कन्व्हर्जन हेक्स मध्ये करायचं. मग ती व्हॅल्यू काय मिळाली हेक्स मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला, DBFF. ओके, मग यातलं डीबी काय झालं, हायरची व्हॅल्यू झाली सी हिअर, आणि FF कुणाची झाली, लोअर रजिस्टरची. म्हणून आपण काय केलं, TL ला ही व्हॅल्यू असाइन केली, कुठली, FF, आणि DB व्हॅल्यू कुणाला असाइन केली, TH ला. ओके, सो अतिशय महत्वाचा हा पार्ट आहे. 4 मार्क्सचा एक तरी प्रॉब्लेम याच्यावर आपण एक्सपेक्टेड करतो. जरी तुमची ओरल टाइप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होऊ देत किंवा तुमची कन्व्हेन्शनल रिटर्न एक्झाम होऊ देत, दोन्ही मध्ये आपल्याला 4 मार्क्स तरी या ह्याच्यावर एक तरी प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. ओके, व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील. जो डिले दिलेला आहे त्याच्यानुसार फक्त तुम्हाला काउंट काढायचा आहे. 1 मिली सेकंड, 2 मिली सेकंड, 1 सेकंड, 100 मिली सेकंड, 50 मिली सेकंड, वॉट एव्हर इट मे बी द डिले, यू हॅव टू सिम्पली पुट दॅट व्हॅल्यू इन धिस इक्वेशन 65536 मायनस काउंट, जो की आपल्याला काढायचा आहे, मल्टिप्लाइड बाय टायमर पिरियड. जर मोड 2 साठी विचारलं, मोड 2 साठी जर विचारलं तर हायेस्ट व्हॅल्यू तुम्ही इथं काय घेणार, 256. का, FF जर तुम्ही कन्वर्ट केलं हेक्स डेसिमल मध्ये तर किती येतं, 256. ओके, सो इथं फक्त हायेस्ट अकाउंट चेंज होईल. सो त्याच्यानुसार तुम्हाला इथं काउंट काढायचं आहे. काउंट तुम्हाला डेसिमल मध्ये मिळतो, कॅल्सी मधून आपण त्याचं कन्वर्जन हेक्स मध्ये करू शकतो. नाव हेक्स मध्ये कन्वर्जन केलं की त्याच्यातली लोअर व्हॅल्यू लोअर रजिस्टरला असाइन करायची, हायर व्हॅल्यू हायरला असाइन करायची. टायमर 0 जर यूज करत असू तर TL0 TH0 येणार. टायमर 1 जर यूज करत असू तर FF व्हॅल्यू TL1 मध्ये जाईल, DB व्हॅल्यू TH1 मध्ये जाईल. कळालं का, येस ऑर नो, येस ऑर नो. ओके, 2च स्लाइड राहिल्या, थोडे 5 मिनिट एक्सटेंड करायचं का. हॅलो, so see next part, that is a mode 2. It is called as a 8-bit auto reload timer mode. Why it is a 8-bit auto reload timer mode, see here, the entire diagram is same. What is this crystal, that is oscillator frequency divided by 12 is nothing but your timer frequency. Okay, TR bit is used to turn on the timer, but here the structure is somewhat changed. Means what, you have to assign the highest account to the TH. जी काही तुमची व्हॅल्यू आहे लोड करायची ती तुम्ही TH मध्ये लोड करणार. Once that value is loaded into the TH, it is automatically transferred into the TL. ओके, जी व्हॅल्यू आपण TH ला लोड केली, आता आपण 00 पासून कुठपर्यंत जाणार आहे, 255 पर्यंत. ओके, डिपेंडिंग अपॉन वेगवेगळे डिले हायेस्ट व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळी मिळते. नाव कन्सिडर करा की एक्स फ्रिक्वेन्सीचा जनरेट करायचा म्हणून आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू तिथं 100 मिळाली. ओके, मग जेव्हा आता आपला पहिला क्लॉक पिरियड होईल 0 to 1, 1 to 2, ओके, असा हायेस्ट अकाउंट काय होईल, 100. ओके, जेव्हा 100 ला रीच होईल तेव्हा काय होईल, TF फ्लॅग तिथं सेट केला जाईल. TF फ्लॅग सेट झाला याचा अर्थ काय, ओव्हरफ्लो फ्लॅग झाला. ओव्हरफ्लो फ्लॅग सेट झाला याचा अर्थ काय की मॅक्सिमम काउंटला आपला टायमर पोहोचला. मग इथं काय होतं की तुम्हाला परत रिस्टार्ट करायची गरज नाही. इथं काय होतं, TH ची व्हॅल्यू परत ऑटोमॅटिकली TL मध्ये लोड केली जाते आणि पुढची सिस्टीम तुम्हाला फक्त डायरेक्टली TR ला ऑन करायचंय आणि मग ते काय केलं जातं की पुढची सिस्टीम ऑटोमॅटिकली स्टार्ट केली जाते. म्हणजे इथं जसं आपण आधीच्या 2 मोडला सांगितलं काय की परत व्हॅल्यू लोड करा, ते इथं करावं लागत नाही. आणि दॅट्स वाय इन दिस मोड इज कॉल्ड एज अ ऑटो रिलोड मोड. व्हाय इट इज ऑटो रिलोड मोड, बिकॉज user need not to give again value to the TH register in the second time. पहिल्या वेळेस तुम्ही व्हॅल्यू सेव्ह केली, दॅट इज ओके. सेकंड टाइम जेव्हा तुम्ही रिपीटेडली टाइमर यूज करता, तुम्हाला व्हॅल्यू परत द्यायची किंवा तो काउंट लोड करायची गरज नाहीये. का, तो ऑटोमॅटिकली TL कडे पाठवला जाईल.
ओके. आणि एकदा का टीएल मध्ये तो काउंट आला की परत 0 टू मॅक्सिमम काउंट तिथं काउंटिंग स्टार्ट केलं जाईल आणि त्याच्यानुसार मग टीएफ फ्लॅग सेट केला जाईल. इथं मग आपली एक इन्स्ट्रक्शन इथं वाचती बघा. इथं काय होतं, पहिली स्टेप काय, लोड द टायमर काउंट इन टू द टीएच. आता इथं आपल्याला दोन्हीला करायची गरज नाही का, हा 8 बीटचा मोड आहे, एकाच रजिस्टरला असाइन करायची व्हॅल्यू आपण कुणाला करतो, हायर रजिस्टरला. ओके, सो आपण आपला काउंट इथं सेव्ह केला. नाव सेव्ह केल्यावर आपल्याला टायमर ऑन करायचंय. आपण ऑन करायला काय इन्स्ट्रक्शन यूज केली, सेट बी TR0 सेट बी TR1. ना दोन्ही आपण बीट म्हणजे सेट करून काय केलं की टायमरला ऑन केलं. ऑन केलं की आपण मॉनिटर करतोय काय की ओव्हरफ्लो फ्लॅग सेट झालाय का नाही बघतोय. मग हे कोण बघायसाठी इन्स्ट्रक्शन काय आहे, JNB TFX हियर. जे म्हणजे काय, जम्प करा जर बीट सेट नसेल तर. कोणतं बीट, TF ओव्हरफ्लो बीट. कुठं जम्प करा, हियर म्हणजे कुठे, इथंच. ओके ना. जेव्हा सो तिथं त्या लूप मध्ये तो तिथं कंटिन्यू मॉनिटर केला जाईल. जेव्हा TF फ्लॅग सेट होईल तेव्हा काय होईल, त्या केसमध्ये ओव्हरफ्लो ऑकर होणार. ओव्हरफ्लो ऑकर झाला याचा अर्थ काय, मॅक्सिमम काउंटला रीच झाला आणि परत तो इनिशियल काउंट 0-0 ला येऊन तिथं थांबेल. नंतर आपण टायमरला बंद केलं ना. टू रिपीट द प्रोसेस, आता आपल्याला प्रोसेस रिपीट करायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, जो सेट झालेला फ्लॅग होता TF फ्लॅग त्याला आधी क्लिअर केलं आणि नो नीड टू रिलोड द व्हॅल्यू इन टू द TH and TL SFR as automatically the value of TH is loaded into the TLX. म्हणजे इथून परत डायरेक्टली तुम्हाला स्टेप 2 ला जावं लागेल. ओके, मोड 2 ला तुम्हाला जेव्हा रिपीट करायचं असतं 1 ची गरज नाही का, कारण की तुम्हाला परत लोड करायची व्हॅल्यू गरज नाहीये. जी TL मध्ये आधी लोड केली होती TH मध्ये तीच व्हॅल्यू नंतर TL मध्ये ऑटोमॅटिकली कॉपी केली जाते, म्हणून याला ऑटो रिलोड म्हणायचं. हे फक्त लक्षात घ्या. आणि लास्ट आहे दॅट इज अ मोड 3. मोड 3 काय आहे, 8 बीट स्प्लिट मोड आहे. स्प्लिट मोड याचा अर्थ काय की TL0 आणि TH0 हे सेपरेटली यूज केले जातात. सेपरेटली म्हणजे काय की त्या दोघांमध्ये कोणतेही रिलेशन नाहीये. टायमर 0 कडून TL0 यूज केला जातो, टायमर 1 कडून TH0 यूज केला जातो. सो सी, split timer 0 into the two 8-bit timers, that is TL0 sets TF0 and TH0 sets TF1. टायमर 1 कडून काय केलं जातं, TH0 ऍक्सेस केला जातो. टायमर 0 TL0 ला यूज करेल. टायमर 1 is available for other mode 3 modes but the TF1 is not available. म्हणजे काय की TF1 इथं म्हणजे टायमर 1 0चेच यूज करतोय रजिस्टर, तो स्वतःचे त्याचे स्वतःचे कोण आहेत, TL1 आणि TH1, तो ते यूज करणार नाही. ओके, याला काय म्हणायचं, 8 बीट स्प्लिट मोड. 8 बीट आहे म्हणून इथं हायेस्ट व्हॅल्यू तुम्ही किती लोड करू शकता, अगेन FF. कळालं का? हॅलो हॅलो ओके, आता इथे फक्त आपण एक 4:07 झालेले, 4:15 पर्यंत मी एक्सटेंड करते. एकच पॉइंट राहिलेला आपला इंटरप्टचा. फक्त इंटरप्ट ही काय कन्सेप्ट आहे सांगते तुम्हाला. ऑलरेडी हे रजिस्टर SFR आपण सेकंड चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये बघितलेले आहे, त्यामुळे याच्यात काही नवीन नाहीये. इंटरप्ट म्हणजे आपल्याला काय ते माहितीये काय, इंटरप्ट इज अन ऍक्टिव्हिटी दॅट ऑकर्स रॅन्डमली इन द फ्लो ऑफ कंटिन्युटी. ओके, म्हणजे काय की तुम्ही एखादं आपली सिस्टीम किंवा आपली मशीन एखादं काम करते आणि अशा वेळेस अचानक जर दुसरं काम त्याला आलं तर त्याला काय म्हणायचं, इंटरप्ट म्हणून ट्रीट करायचं. ओके, आता इंटरप्टचा फायदा काय असतो सांगते. जेव्हा आता आपण फॉर एक्झाम्पल टायमर बघितलं, ओके, टायमर मध्ये आपण काय बघितलं की TR1 जेव्हा आपण सेट करू तेव्हा टायमर ऑन होणार. टायमर ऑन झाला की तो 0 1 2 3 1 बाय 1 जसे क्लॉक रिसीव्ह होतील तसा त्याचा काउंट वाढवणार आणि जेव्हा तो मॅक्सिमम काउंटला रीच होईल तेव्हा तो TF फ्लॅग म्हणजे ओव्हरफ्लो फ्लॅग सेट करणार. मग आपल्या मशीनला काय करावं लागतं की कंटिन्युअसली मॉनिटर टायमरला करावं लागतं. म्हणजे काय की सारखं तो टायमरकडे बघत राहतो की चला आता झालं काय ओव्हरफ्लो फ्लॅग सेट, आता झालं का ओव्हरफ्लो फ्लॅग सेट. ओके, मग या पिरियड मध्ये काय होतं की त्याला दुसरं कोणतंही काम करता येत नाही. म्हणजे तिथं टायमरची इफिशियन्सी मशीनची इफिशियन्सी कमी होती का, मशीन म्हणजे आपला जर CPU मेन त्याच्यातच एंगेज झाला तर CPU ला दुसरं कामच करता येत नाही. यस, मग या सिस्टीमला काय म्हणायचं, पोलिंग. ओके,
ती पोलिंग ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नाहीये. पोलिंग हा सेपरेट चॅप्टर राहतो सीएससी ब्रांचला. सो इथं फक्त लक्षात घ्या की व्हॉट इज एक्झॅक्टली पोलिंग. पोलिंग मीन्स व्हॉट की कंटिन्युअसली सिस्टीम इज गोइंग टू मॉनिटर द टायमर स्टेट. ओके. मग आता इथं आपण काय करतो की सिस्टीमला या म्हणजे आता कन्सिडर करा की टायमरला हायेस्ट अकाउंट रीच व्हायला एक 10 मिनिट लागणार. तो 10 मिनिट कंटिन्युअस टायमरकडे बघत राहतो की आता झालं का, मग झालं का, मग झालं का. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं की तो दुसरं काम कोणतंही करू शकत नाही. मग आता आपल्यात मेन जर सिस्टीम सीपीयू सगळं करत असेल आणि तो जर इकडे एंगेज झाला तर ती सिस्टीम फक्त टायमरच त्या 10 मिनिटासाठी वापरला जाणार. मग हेच अवॉइड करायला काय केलं जातं, इंटरप्ट जनरेट केले जातात. म्हणजे काय तर लक्षात घ्या, आता समजा सीपीयूने टायमरला ऑन केलं, टायमर त्याचं काम करतोय. मग सीपीयू मीनवाईल काय करतो, दुसरं काम तिथं कम्प्लीट म्हणजे सायमल्टेनियसली तो त्याचं दुसरं काम करतो. ओके. मग काय होतं की जेव्हा टीएफ फ्लॅग 1 होतो, ओके, म्हणजे काय की ओव्हरफ्लो होतो, मॅक्सिमम व्हॅल्यूला टायमर रीच होतो, तेव्हा मग एक इंटरप्ट जनरेट केला जातो आणि तो मशीन सीपीयू कडे पाठवला जातो. मग तो इंटरप्ट सीपीयूला काय सांगतो की आता टायमर ओव्हरफ्लो झालेला आहे, आता तुम्ही लक्ष घाला. ओके. जोपर्यंत टायमर ओव्हरफ्लो होत नव्हता सीपीयू पुढचं काही करू शकत नव्हता. मग सीपीयू फक्त टायमर कडे जाऊन त्याच्याकडे बघत बसायचा की कधी ओव्हरफ्लो होतोय, कधी मॅक्सिमम व्हॅल्यूला येतोय. ओके. पोलिंग मध्ये मग इथं कसं होतं की मीनवाईल मीन्स टू अवॉइड द सच कंडिशन we need to introduce the interrupts. Interrupts चा function काय आहे की CPU is engaged into the another activity and when the timer reach to its maximum count, okay, when timer there is overflow of the timer, at that time interrupt is generated to aware about the timers to the CPU. CPU ला अवेअर करायला की टायमर आता ओव्हरफ्लो झालेला आहे, एक इंटरप्ट जनरेट केला जातो. मग आता या दोन्ही केसेस मध्ये तुम्ही सांगा की कोणती इफिशियंट मेथड आहे, पहिली चांगली का दुसरी चांगली? हॅलो. पहिल्या मेथड मध्ये कसं होत होतं की तो फक्त टायमर कडे बघत बसायचा. ओके. की आता सेट होतोय का, मग सेट होतोय का. मीनवाईल सीपीयू कोणतं दुसरं काम करत नव्हता. सेकंड केस मध्ये काय झालं की तो म्हणजे टायमरचं त्याचं टायमरचं काउंटिंग चालू झालं. टायमर 1 बाय 1 जसे क्लॉक पिरियड येतील तसा काउंट मॅक्सिमम वाढवायला लागला. सो जेव्हा हायेस्ट काउंटला जाईल तेव्हा फक्त मग तो काय करायचं, इंटरप्ट जनरेट करून सीपीयू ला अवेअर करायचं की तो आता मॅक्सिमम काउंट त्याचा झालेला आहे, आता मग तुम्ही टायमरचे पुढचे ऑपरेशन करा. मग तुम्ही सांगा या दोन मेथड मध्ये तुम्हाला कोणती इफिशियंट मेथड वाटतीये? हॅलो. कोणती इफिशियंट वाटतीये? फर्स्ट का सेकंड? हॅलो. हॅलो. यस, कोणती चांगली वाटतीये? Which is the efficient method? Tell me fast. That is the interrupt method. ओके. का की इंटरप्ट मेथड मध्ये कसं होतं की सीपीयू त्याच्या कामात दुसरे अदर कामं करू शकतो आणि जेव्हा इंटरप्ट जनरेट होईल तो इंटरप्ट काय सांगेल की टायमर, समजा टायमर 0 असेल तर टायमर 0 इंटरप्ट जनरेट करेल, टायमर 1 असेल तर टायमर 1 इंटरप्ट जनरेट करेल की काय आता माझा मॅक्सिमम काउंट रीच झालेला आहे, आता तुम्ही मग पुढचं ऑपरेशन स्टार्ट करू शकता. ओके. पहिल्या मेथड मध्ये कसं व्हायचं की पूर्ण सीपीयू ची ती व्हॅल्यू रीच होईपर्यंत काय व्हायचं आहे त्या सिस्टीम मध्ये सीपीयू तिथे एंगेज राहायचा, फक्त तो मॉनिटर करायचा की कधी 1 होतोय, कधी 1 मॅक्सिमम काउंटला रीच होतोय. ओके. सो त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, इंटरप्ट यूज करतो. ओके. नाव ऍज वी नो दॅट काय की टोटल 6 इंटरप्ट आहेत. 6th इंटरप्ट रिसेट आहे. रिसेट मध्ये काय असतं की तुमची व्हॅल्यू 0 ला येऊन थांबती, म्हणजे तुमचा जो पीसी असतो तो 0 ला येतो, याचा अर्थ काय तिथून पुढे सगळं पहिल्यापासून नवीन स्टार्ट होतं. ओके.
Now along with the reset there are another 5 interrupts. कुठले कुठले? INT 0, timer 0, INT 1, timer 1 आणि serial interrupts. ओके. नाव प्रत्येकाला वेक्टर ऍड्रेस आहेत. वेक्टर ऍड्रेस म्हणजे काय की त्या ऍड्रेसला जर मी इंटरप्ट 0 जनरेट केला तर आपला पीसी कुठे जाईल? 0003 या लोकेशनला जाईल आणि इंटरप्ट म्हणजे तिथलं एक्झिक्यूट काय म्हणतो आपण सबरुटीन एक्झिक्यूट करेल. जर टायमर 0 इंटरप्ट जनरेट झाला तर काय असेल? पीसी 000B या ऍड्रेसला जाईल आणि तिथलं एक्झिक्युशन स्टार्ट करेल. जर इंटरप्ट 1 जनरेट झाला तर काय होईल? आपला पीसी 0013 या ऍड्रेसला जाईल आणि तिथलं सबरुटीन एक्झिक्यूट करेल. ओके. जर टायमर 1 जनरेट झाला इंटरप्ट तर पीसी 001B या ऍड्रेसला जातो आणि तिथलं सबरुटीन एक्झिक्यूट करतो. इच अँड एव्हरी सबरुटीन इज एंडेड विथ द इन्स्ट्रक्शन रिटर्न. ओके. रिटर्न म्हणजे काय की तो परत मेन प्रोग्रामला वापस येतो. आणि सिरियल इंटरप्ट जर जनरेट झाला तर पीसी 0023 या लोकेशनला जातो आणि तिथलं सबरुटीन एक्झिक्यूट करतो. ओके. सो प्रत्येक वेक्टर ऍड्रेस म्हणजे काय की प्रत्येक दिस इज द ऍड्रेस वेअर द controller jumps after the interrupts to serve the ISR. ISR stands for interrupt service routine. Okay, it is a sub program. ओके. सो जेव्हा जेव्हा इंटरप्ट जनरेट होतात तेव्हा काय करावं लागतं? पीसीला 2 चॉईस राहतात. काय? करंट वर्किंग कम्प्लीट करायचं आणि मग त्याच्याकडे जायचं, किंवा मग पीसी त्यांना निग्लेक्ट करू शकतो. ओके. डिपेंडिंग अपॉन दॅट प्रायोरिटी इट विल डिसाइड. अगेन याच्यामध्ये सुद्धा कसं राहतं? INT 0 ला हायेस्ट प्रायोरिटी असते, त्याच्यानंतर टायमर 0 ला असते, त्याच्यानंतर टायमर 1 ला प्रायोरिटी असते, त्याच्यानंतर टायमर INT 1 ला, त्याच्यानंतर टायमर 1 ला आणि त्याच्यानंतर सिरियल इंटरप्ट्सला. ओके. सो डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटी पीसी डिसाइड करतो की कोणाचं सबरुटीन आधी एक्झिक्यूट करायचंय. ना आपण ऑलरेडी SFRs बघितलेले आहेत. तुम्हाला लक्षात असेल तर आई आणि IP हे 2 रजिस्टर्स आपण सेकंड चॅप्टर मध्ये कव्हर केलेले आहेत. ना हे रजिस्टर कशासाठी युज करतात? इंटरप्ट्सला इनेबल करायला. इनेबल याचा अर्थ काय? ऑन करायला. आता आपण बघितलं टोटल किती इंटरप्ट्स आहेत? 5. म्हणजे तसे 6 इंटरप्ट्स आहेत, पण रिसेट याचा अर्थ काय की तुम्ही सगळं 0 ला येता, म्हणजे काय की परत सगळं स्टार्ट होतं. त्यामुळे आपण ऑपरेटिव्ह इंटरप्ट्स असे ऍक्टिव्ह इंटरप्ट्स किती कन्सिडर करतो? 5. जर MCQ ला क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर 6 असायला पाहिजे. येस ना. इथे बघा IE, आय म्हणजे काय? इंटरप्ट. ई म्हणजे काय? इनेबल. IE रजिस्टर किंवा IE SFR किंवा हा रजिस्टर काय कशासाठी युज केला जातो? इंटरप्ट्सला इनेबल करायला, इंटरप्ट्सला ऑन करायला. मग याचे जे 8 बिट्स आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत बघा. 7th बीट जो आहे EA, दॅट इज इनेबल ऑल बीट. म्हणजे हा काय लागतो? हा जसा आपल्या घराचा मेन स्विच आहे तसा. म्हणजे काय? जर मेन स्विच ऑन असेल तरच तुम्ही पंखा लावताय, फॅन लावताय का ट्यूब लावताय याला महत्व आहे. तुम्ही जर मेन स्विचच बंद केला तर तुम्ही फॅनचं बटन किती ऑन ऑफ केलं तरी ते चालू होईल का? नाही. म्हणजे जर आपल्याला हे 5 इंटरप्ट पैकी कोणत्याही एका इंटरप्टला किंवा 2 इंटरप्टला ऑन करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं? EA बीटला 1 करावं लागतं. ओके. सो EA बीट इज यूज टू ऍक्टिव्हेट ऑल द इंटरप्ट्स. मग इथं सिरियल इंटरप्ट्सला ऑन ऑफ करायचं. जर 1 असेल तर ऑन करतो, ऑफ असेल तर 0 असेल तर ऑफ होतं. ET म्हणजे काय? टायमर 1 ला इनेबल किंवा डिसेबल करायचं. इंटरनल एक्सटर्नल इंटरप्ट 1 ला इनेबल डिसेबल करायचं. टायमर 0 ला इनेबल डिसेबल करायचं किंवा एक्सटर्नल इंटरप्टला 0 ला इनेबल किंवा डिसेबल करायचं. ओके. आणि लास्ट आहे तो म्हणजे IP, दॅट इज द इंटरप्ट प्रायोरिटी. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की प्रायोरिटी कशी राहते. एक्सटर्नल इंटरप्ट 0 ला हायेस्ट प्रायोरिटी, त्याच्यानंतर एक्सटर्नल टायमर 0 ला सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी एक्सटर्नल इंटरप्ट 1 ला, फोर्थ प्रायोरिटी टायमर 1 ला आणि लास्ट तुमची सिरियलला. ओके. आणि प्रायोरिटी सेट करायला आपल्याकडे एक स्पेशल रजिस्टर आहे, दॅट इज प्रायोरिटी रजिस्टर. IP म्हणतो त्याला आपण. सो इट इज असाइन हायेस्ट प्रायोरिटी और असाइन लो प्रायोरिटी. ओके. सो 0 आणि 1 त्याच्यानुसार आपण इथं घेतो. ठीक आहे. ऑलरेडी खूप एक्सटेंड झालं लेक्चर, इथे थांबू आपण. नेक्स्ट ला आपण मग थोडी याची रिव्हिजन करून पुढचा चॅप्टर स्टार्ट करू. ओके. ऑलरेडी या PPT ड्राईव्हला आहे, तुम्ही असं पूर्ण ब्लँकली हे नका करू. जेव्हा लेक्चर होईल तोपर्यंत, म्हणजे आज लेक्चर झालं तर जसा टाइम मिळेल तसं रिवाइज करत राहा. कारण की आता इथून पुढे तुम्हाला माहित झालं की 20 पर्यंत आपल्याला सगळा सिलेबस संपवायचा आहे. तरी पण आपले आता हार्डली पुढचा एक चॅप्टर आणि म्हणजे 5th आणि 6th 2च चॅप्टर राहिलेले आहेत. सो आता आपले जर तुम्ही टाइम टेबल बघितलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार 3च आपल्याला लेक्चर्स मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट मंडेलाच पुढचे लेक्चर मिळतं. सो मध्ये जो 4 दिवसाचा गॅप राहतो तो असा वेस्ट होऊ देऊ नका. आणि जे काही तुमचं असाइनमेंट वर्क असेल, PPP वर्क असेल ते
ज्यांनी कम्प्लीट नसेल केलं त्यांनी आतापासून स्टार्ट करायला घ्या, कारण की त्याच्यानुसारच तुमचे जे काही मार्क्स आहेत, प्रेझेंटी तर ऑफकोर्स तो फर्स्ट प्रायोरिटी राहील, आणि त्याच्यानंतर मग हे जे काही तुमच्या हे आहे असाइनमेंट, PPP आणि ज्या ISC वगैरे होतील त्याच्यानुसार होईल. आता काय करू आपण, या 4 दिवस असे ब्लँक राहण्यापेक्षा याच्यामध्ये टेस्ट प्लॅन करू. सो जेवढे ऍटलिस्ट कव्हर झालेले त्याच्यानुसार 20 ते 30 मार्क्सची तुमची एक एक टेस्ट केली जाईल. ओके, मी त्याच्यानुसार तुम्हाला शेड्यूल हे करते. आता उद्यापासून नेक्स्ट आता आपला जो म्हणजे 5th चॅप्टर स्टार्ट होईल तो थोडा मोठा आहे. 6th हा अतिशय छोटा आहे, मोजून 4 पॉइंट्स आहे. सो मॅक्सिमम ही 20 पर्यंत तुमचा सिलेबस तिथे एंड होईल. तर सहसा इथून पुढे तरी लेक्चर सहसा बंक करू नका. ज्यांनी ऍटलिस्ट आधी नाही अटेंड केले इथं तरी करा, त्याचा तुम्हाला प्रेझेंटीला ऍडव्हान्टेज होईल. ओके, ठीक आहे, थांबू मग आपण आज इथे. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. ऑलरेडी हे जे PPT आहे हे ड्राईव्हला आहे, ते बघून घ्या तुम्ही, आणि आधीचा PPT पण आहे त्याच्यामध्ये, पोस्टचे जे काही प्रोग्राम्स आता म्हणलं होतं ते पण बघून घ्या एकदा. अतिशय सोपा आहे. असाइनमेंट जर या चॅप्टरचे बघितलं तर मोजून 4 क्वेश्चन्स आहेत. 3 क्वेश्चन्स तर ऑलरेडी आपण इथं कव्हर केलेले आहेत. आज आपण जो प्रोग्राम बघितला त्याचा हाफ पार्ट आपण कव्हर केलेला आहे. सो असाइनमेंट 4 पर्यंत तुमच्या कम्प्लीट असायला हव्यात. ओके, ठीक आहे, मग एंड करते.